जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी सुरू केलेला मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत आज बुद्धिमत्ता आकृत्यांचे वर्गीकरण या विषयाची तासिका आमचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजी तालुका कोपरगावचे शिक्षक श्री डी चव्हाण सर घेत आहेत। त्यांना मी विनंती करतो की आपली तासिका सुरू करावी। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 8वी शिष्यवृत्तीचा बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत उपघटक पाहणार आहोत। मागील काही दिवसापासून तुम्ही मिशन आरंभ अंतर्गत शिष्यवृत्ती 2026 परीक्षेसाठी तयारी करत आहात। विविध विषय विविध तज्ञ शिक्षकांकडून समजून घेत आहात। त्यापैकी आजचा हा एक घटक या ठिकाणी आपण घेणार आहोत। तर बुद्धिमत्ता विषयाचा विचार करताना याचा अभ्यासक्रम तुम्हाला यापूर्वी माहिती असणार आहे। त्या अभ्यासक्रमानुसार जो पहिला उपघटक आहे त्याच्यामध्ये मुख्य घटक आहे तो आकलनाचा आहे। माझ्या माहितीनुसार हा घटक मागील महिन्यामध्ये शिकून तुमचा झाला असणार आहे। त्यावर बऱ्यापैकी तुमचा सराव पण झालेला असणार आहे। आणि दुसरा जो मुख्य घटक आहे तो आहे वर्गीकरणाचा। या वर्गीकरणाचा जो मुख्य घटक आहे याचा विचार आपण आज या महिन्याभरामध्ये विविध शिक्षकांकडून तुम्ही समजून घेणार आहोत। तर त्यापैकीच एक उपघटक या ठिकाणी आपण आज घेणार आहोत। त्याच्यानंतर तिसरा जो मुख्य घटक आहे तो समसंबंधाचा आहे। आणि चौथा मुख्य घटक आहे क्रम। आता हे जे 4 उपघटक आहेत, पहिला घटक बाजूला ठेवू आपण, पण दुसरा तिसरा आणि चौथा हे जे मुख्य घटक आहेत ना, ह्या तीनही मुख्य घटकामध्ये जे उपघटक आहेत ते सारखेच आहेत, तेच आहेत। उदाहरणामध्ये वर्गीकरणामध्ये शब्दाचं वर्गीकरण आहे, नंतर आकृत्यांचं वर्गीकरण आहे, नंतर संख्येचं वर्गीकरण आहे आणि नंतर आहे अक्षरमाला। हे जे 4 उपघटक आपण पाहतोय वर्गीकरणाअंतर्गत, अगदी तेच उपघटक समसंबंधामध्ये पण आहे, तेच उपघटक क्रम या मुख्य घटकात पण आहे। मग त्यावेळी तुम्हाला हे उपघटक त्या घटकाला अनुसरून कसे सोडवायचे याचा विचार केला जाईल। तर आज आपण वर्गीकरणाअंतर्गत हे जे 4 उपघटक आहेत त्यापैकी आकृत्यांचा जो उपघटक आहे त्याचा विचार करणार आहोत। आकृत्यांचं वर्गीकरण कसं करायचं, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा विचार करायचा या संदर्भाने आपण विचार करूया। वर्गीकरण मुख्य दुसरा घटक आणि त्या दुसऱ्या घटकाचा दुसरा उपघटक आहे आकृत्यांचे वर्गीकरण। आता वर्गीकरण करायचंय म्हटल्यानंतर आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या परिसरामध्ये अनेक घटक अनेक बाबींचं आपण निरीक्षण करत असतो। निरीक्षण करत असताना साधे साधे छोटे छोटे विविध निकष लावून आपण त्या घटकांचं वर्गीकरण करत असतो। अगदी त्याच पद्धतीचे निकष आपल्याला ह्या आकृत्यामध्ये करायचे असतात। त्या पहिल्यांदा आपण आकृत्यांचा विचार करत असताना तर ह्या आकृत्या कशा संदर्भाच्या, म्हणजे काही आकृत्यांचे नमुने या ठिकाणी पाहणार आहोत आपण। काही आकृत्या रेषांच्या साहाय्याने तयार झालेल्या असतील आणि मग त्या रेषांपासून आकृत्या तयार होत असताना त्याचे काही निकष असतात आणि त्या निकषानुसार त्याचं वर्गीकरण करायचंय। रेषांची संख्या असेल, रेषांची दिशा असेल, या पद्धतीने आपण पुढे पाहणार आहोत उदाहरणाच्या स्वरूपामध्ये। त्याच्यानंतर काही आकृत्या बिंदूपासून तयार होतात, बिंदूंची संख्या असेल, बिंदूंची रचना असेल,
त्यानुसारही काही आकृत्यांचं वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी करता येईल. त्याच्यानंतर काही चिन्ह असतात का, म्हणजे विशिष्ट आकृती असते आणि त्या आकृतीमध्ये वेगवेगळे असे चिन्ह असतात. मग ते चिन्ह गणितीय स्वरूपातील असतील किंवा इतर प्रकारचे असतील. मग त्या चिन्हांची संख्या असेल, त्या चिन्हांची दिशा असेल किंवा त्याचं स्थान असेल किंवा त्या आकृतीचं फिरणं घड्याळाच्या दिशेनं असेल किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं असेल, म्हणजे असे हे निकष वापरून आपल्याला त्या आकृत्यांचं वर्गीकरण करायचं. आता वर्गीकरण करायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय? तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण 4 प्रकारच्या आकृत्या असतील. 4 हे जे 4 पर्याय म्हणजे हे पर्यायच आहेत आपल्या दृष्टीनं. मग या 4 पर्यायापैकी कोणते तरी 3 पर्याय ह्या वेगवेगळ्या निकषाच्या आधारे सारखे असणार आहे. समान निकषाच्या आधारे 3 आकृत्यांचा एक गट तयार होतो आणि मग आपोआपच एक आकृती बाजूला पडते. ती थोडक्यात आपल्याला त्या आपल्या या गटामध्ये बसणार नाहीये. म्हणजे या प्रकारची उदाहरणं सोडवत असताना एक लक्षात ठेवा, इथे तुम्हाला वेगळी आकृती कोणती आहे ही शोधण्यापेक्षा पहिल्यांदा ह्या 4 पैकी 3 आकृत्यांचा कोणता गट तयार होतो समान निकषानुसार ते शोधा, म्हणजे आपल्याला उत्तर आपोआप मिळणार आहे. यामध्ये उत्तर बरोबर येण्याची जास्त खात्री आहे. म्हणून आकृत्यावरील वर्गीकरण या घटकामधील उदाहरण सोडत असताना समसंबंधामधील आकृत्यांचा घटक हा वेगळा आहे, तो आपण पुढील तासाला पाहणार आहोत. क्रम या घटकामधला आकृत्यांचा घटक उपघटक वेगळा आहे, तो आपण पुढील काळामध्ये पाहणार आहोत. पण वर्गीकरण करायचंय तर वेगवेगळे निकष वापरणार आहे आपण आणि त्या निकषानुसार वर्गीकरण करणार आहे. आणि वर्गीकरण करताना एक लक्षात ठेवायचं की 4 पर्यायापैकी 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या वेगवेगळ्या निकषानुसार कोणत्या तरी निकषानुसार समान असणार आहे आणि मग त्या तिघांचा एक गट बनणार आहे आणि मग राहिलेली आकृती आपला आपोआप उत्तर असणार आहे. म्हणून या ठिकाणी 3 आकृत्यांचा कोणता गट तयार होतो निकषानुसार ते पहिल्यांदा शोधायचे. आणि हे शोधत असताना तुमचं निरीक्षण कौशल्य असेल, तुमच्या निरीक्षणाची दिशा असेल किंवा तुमच्या मनाची एकाग्रता, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे उपयुक्त ठरणार आहे. कारण त्या गोष्टी जर असतील तर तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. कारण थोडी जरी गडबड झाली यामध्ये तर मग आपली आकृती जी काही गटात न बसणारी आकृती आहे ती म्हणजे उत्तर चुकण्याची शक्यता असते. म्हणून आपण आता काही उदाहरणांच्या साहाय्याने पुढे पाहणार आहोत. पण एक लक्षात ठेवा इथे की आता हळूहळू उदाहरण सरावाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला हे जे निकष आहेत ते निकष आपोआप तुमच्या लक्षात येणार आहेत आणि मग त्या निकषानुसार आपल्याला ती उदाहरणं सोडवायला सोपी जाणार आहे. तर आता एक साधं उदाहरण म्हणजे फक्त आपल्याला वर्गीकरण कसं करायचं असतं, 3 आकृत्यांचा एक समान गट आणि चौथी आकृती त्या गटामध्ये बसत नाही हे शोधत असताना एक साधं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. त्या 4 आकृत्या आहेत, म्हणजे ह्या आकृत्या पूर्ण नाही झालेल्या. आकृत्या आहेत, त्रिकोण आहे, हा चौकोन आहे, हा आयत आहे, परत आयत आहे. आता इथं 2 आकृत्या आयताच्या आहेत, एक चौकोनाची आणि त्रिकोणाची आहे. त्याच्यामध्ये अनेक निकष तुम्हाला पाहायला मिळतील. काही जण त्रिकोणांचा निकष लावतील, एक त्रिकोण आहे आणि त्या आकृत्या चौकोनाच्या आहेत म्हणजे मग यांचा एक गट बनतो. त्रिकोण आहे हा आणि हे सगळ्या चौकोन आहे, त्या आहेत हा सुद्धा चौकोन असतो, हा निकष लावतील. पण मग हा निकष इथे लागू पडणार नाही. अजून याच्यामध्ये अजून बारकाईनं काही निकषांचा विचार करायचा आपल्याला. अजून दुसरा कोणता असा शाश्वत असा निकष या ठिकाणी आपल्याला सापडतो का, किंवा मग काही आकृत्यांचे काही जे काही भाग केलेले आहेत त्या भागामध्ये काही निकष सापडतो का, ते बघा, करा विचार. भौमितिक आकृत्यांचे जे प्रकार आहेत तो निकष इथे वापरणं आपल्याला योग्य ठरणार नाहीये. हा त्रिकोण आहे आणि बाकीचे 3ही चौकोन आहेत, तर ते 3ही चौकोन सारखे नाहीयेत ना, हा विचार या ठिकाणी करायचा आहे. बघा,
या त्रिकोणाचे दोन भाग झालेले आहेत, म्हणजे थोडक्यात दोन त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये. नंतर हा जो चौकोन आहे त्या चौकोनाचे पण दोन भाग झालेत, पण तिथे त्रिकोणाची आकृती तयार झालेली आहे बघा. हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे. म्हणजे थोडक्यात ह्या आकृतीचे हे दोन भाग आहेत, ह्या पण आकृतीचे दोन भाग आहेत. बरं, आता हा पुढे आयत आहे, आयताचे पण बघा दोन भाग आहेत, म्हणजे दोन आयत आहेत त्याच्यामध्ये. इकडे पण दुसरा आयत आहे, आणि या दुसऱ्या आयतामध्ये बघा चार आयत तयार झालेले आहेत. आडवी एक रेष आहे आणि उभी एक रेष आहे. म्हणजे थोडक्यात काय, भौमितिक आकृत्यांच्या रचनेवरून जर आपण भाग केले तर या ठिकाणी दोन्ही प्रश्न नाही लागू पडणार. पण मग त्या आकृत्यांचे जे भाग केलेले आहेत अंतर्गत भाग, त्या भागांचा विचार जर केला तर प्रत्येक आकृतीमध्ये दोन दोन भाग आहेत. पण या चौथ्या आकृतीमध्ये किती भाग आहेत? चार भाग आहेत. या समान असो अगर नसो अशा पद्धतीने मग आता आपोआपच आपल्या ह्या तीन आकृत्यांचा हा गट तयार झाला. त्या तीन आकृत्यांच्या गटानंतर हा जो चौथी आकृती ती आपोआप या गटात बसणार नाहीये. म्हणजे आपल्याला वर्गीकरण केलं आपण, काय निकष वापरला? आकृतीचे अंतर्गत भाग किती झालेले आहेत हा निकष वापरला, आणि त्यानुसार मग याच्यामध्ये चार भाग आले तर मग ती आकृती आपल्या या गटात बसणार नाहीये. अशा पद्धतीनं वेगवेगळे निकष वापरून कोणती आकृती तुमच्या आपल्या या तीन आकृत्यांच्या गटामध्ये बसत नाही हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. लक्षात आलं असेल असं समजून मी पुढे जातो. आता पुढील एक उदाहरण घेण्यापूर्वी अजून एक मी साधं उदाहरण तुमच्या पुढं ठेवतो. म्हणजे आपण आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा हा स्वतंत्र घटक आहे, स्वतंत्र घटक आहे बुद्धिमत्तेमध्ये आकृत्यामधलेच. तर मग या घटकाचा सुद्धा संबंध या ठिकाणी जोडला जातो पहा. एक नमुना देतोय मी. या ठिकाणी अंक वापरले जातील, अक्षर वापरले जातील आणि आकृती सुद्धा वेगळी असू शकते. म्हणजे वर्तुळ या ठिकाणी वर्तुळ वापरलेले, त्या ठिकाणी चौकोन असेल, त्रिकोण असेल, काही पण असू शकतं. आता या ठिकाणी काय केलेलं आहे? ए आहे. ए ची पाण्यातली प्रतिमा खाली आहे का आरशातली प्रतिमा दिसते तुम्हाला? अर्थात पाण्यातली प्रतिमा नाहीच आहे. आरशातली प्रतिमा खाली वापरलेली, वरच्या आकृतीची आपल्या अक्षरांची आरशातली प्रतिमा खाली. ठीक आहे. ए ची आरशातली प्रतिमा कशी दिसणार आहे? बी ची आरशातली प्रतिमा बघा, बरोबर आहे. सी ची आरशातली प्रतिमा बरोबर आहे, आणि डी ची आरशातली प्रतिमा, डी ला डी वापरलेला जसा आहे तसं. जसा ए ची प्रतिमा एच आहे, पण मग डी ची प्रतिमा आरशातली अशी असू शकत नाही. म्हणजे मग आरशातल्या प्रतिमेचा या ठिकाणी निकष वापरला. म्हणजे या ठिकाणी वर्तुळाची आकृती बदलणार आहे. तुम्हाला दुसऱ्या उदाहरणामध्ये अक्षरांच्या ठिकाणी वेगळे अक्षर असतील, कदाचित मराठीचे पण अक्षर असतील, किंवा काही तिथं चिन्ह पण असू शकतात. तिथं वेगवेगळे चिन्ह आहे, मग त्या चिन्हांची आरशातली प्रतिमा असेल किंवा पाण्यातली प्रतिमा. म्हणजे हा जो घटक आहे हा आरशाची प्रतिमा किंवा पाण्यातल्या प्रतिमेचा घटकावरचा प्रश्न नाहीये. तर हा प्रश्न कशावरचा आहे? वर्गीकरण आकृत्यावरचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण आकृत्यांचा विचार करतो, तुम्ही मागील वर्षी किंवा काही 1-2 वर्षापूर्वी नवोदय परीक्षेचा अभ्यास केला असेल. नवोदय परीक्षेमध्ये तर एकूण जवळजवळ 50 प्रश्न ही आकृत्यावरती असतात. म्हणजे त्यामध्ये एकूण 10 प्रकारचे गट आहेत. 10 प्रकारच्या वेगवेगळ्या आकृत्यांचे नमुने आहेत आणि त्यावरती आधारित प्रश्न असतात. तर मग त्यावेळेस विचार करताना आकृत्यांचे खूप सारे प्रकार आहेत. पण या ठिकाणी तुम्हाला साधारण हे जे मुख्य घटक आपण सुरुवातीला पाहिले 2-3, तर त्या 2-3 मुख्य घटकांमधले 3 उपघटक आहेत. म्हणजे 4-5 प्रश्न आकृत्यावरचे किंवा जास्तीत जास्त 10 प्रश्नाच्या आत प्रश्न असू शकतात. म्हणजे अशा पद्धतीनं ज्यावेळेस तुमचा सराव अधिकचा सराव होईल,
फक्त एवढ्या शिकवण्यावर तुम्हाला थांबून राहायचं नाहीये, तर या शिकवण्याबरोबरच तुम्हाला घरी जास्तीत जास्त सराव करायचा आहे आणि मग या सरावातून तुमचे जे हे निकष आहेत ते आपोआप तयार होणार आहे. या ठिकाणी बघा डी या अक्षराची अशातली प्रतिमा ही चुकीची आहे खाली, म्हणून आपल्याला त्या 3 गटात म्हणजे 3 आकृत्या ह्या एका गटात आहेत आणि ही आकृती आपोआप या गटामध्ये बसत नाहीये, तर मग गटानुसार न बसणारी आकृती ही डी आहे. 4 पर्याय. अशा पद्धतीनं साधे साधे निकष असतात, म्हणजे कधी कधी इतके साधे निकष असतात पण मग आपल्या लक्ष विचलितपणामुळं, अति घाईमुळं किंवा आपलं जे काही मन एकाग्र नसल्यामुळं आपण अशी उदाहरणं चुकून बसतो आणि मग परीक्षा झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे याचं उत्तर तर हे आहे आणि आपण हे केलेलं आहे. आता बघा पुढे दुसरं एक उदाहरण तुमच्या पुढे मी दाखवणार आहे आणि मग ह्या उदाहरणांच्या साह्याने आपण हळूहळू जे काही आकृत्याचे नमुने आहेत ना ते आपण अभ्यासणार आहोत. बघा तुम्हाला या ठिकाणी उदाहरण दिसतंय. ह्या उदाहरणामध्ये एकूण 4 आकृत्या आहेत. त्या 4 आकृत्यांचं तुम्ही अर्ध्या मिनिटासाठी निरीक्षण करा. काय तुमच्या मनामध्ये विचार येतोय, काय निकष बसतोय, मग त्या आकृत्यांच्या दिशा बघा, त्या आकृत्यामधले असलेले अक्षर, त्यांची संख्या बघा किंवा त्या अक्षरांची दिशा बघा. एक अर्धा मिनिट तुम्ही यावर विचार करायचा आहे. बघा या 4ही आकृतीमध्ये एक एक चौरस आहे बघा आणि त्या चौरसाचे जे शिरोबिंदू आहेत ना त्या शिरोबिंदूवर विविध वेगवेगळी अक्षरं आहेत. त्या अक्षरांची रचना बघा, म्हणजे त्या अक्षरांच्या दिशा असतील, अक्षरांचं फिरणं असेल किंवा त्या अक्षराची पाण्यातली प्रतिमा असेल, अक्षरांची आरशातली प्रतिमा असेल, याचा विचार करा. याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्या चौरसामधले जे वरच्या शिरोबिंदूवरील अक्षर आहे त्या अक्षराची आरशातील जी प्रतिमा आहे ती खालच्या शिरोबिंदूवर दिलेली आहे बघा. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये वरच्या शिरोबिंदूवर एल हे अक्षर आहे तर त्याची आरशातली प्रतिमा कशी आहे, खालच्या शिरोबिंदूवर दाखवलेली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये वरच्या शिरोबिंदूवर आर आहे आणि ते आर आरशातल्या प्रतिमेनुसार खाली दाखवलेलं आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पी हे अक्षर आरशाच्या प्रतिमेनुसार खाली दाखवलेलं आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये एफ हे अक्षर आरशातील प्रतिमेनुसार न दाखवता पाण्यातील प्रतिमा दाखवलेली आहे. म्हणजे थोडक्यात 4 नंबरची जी आकृती आहे ती आपल्या या गटामध्ये बसत नाहीये. म्हणजे यापूर्वी एक उदाहरण आपण पाहिलं होतं बघा, त्यानुसार आरशाच्या प्रतिमेचं या ठिकाणी उदाहरण आहे. म्हणजे आता याचं उत्तर असणार आहे आपलं 4. म्हणजे 3 आकृत्यांचा जो काही त्यांच्या सारखेपणामुळे एक गट बनत आहे त्या गटात न बसणारी आकृती कोणती आहे, चौथी आहे. त्याच्यानंतर कधी कधी ह्याच उदाहरणामध्ये बघा वरचा शिरोबिंदू आणि खालचा शिरोबिंदू या ठिकाणच्या जी काही अक्षर आहेत ना त्याच्या प्रतिमेचा संबंध जोडलेला आहे. कधी कधी डावीकडील शिरोबिंदू आणि उजवीकडील शिरोबिंदू यांच्या प्रतिमा बदलतील किंवा तिथे काही अंक येतील, त्या अंकाचा काहीतरी विशिष्ट असा संबंध दिला जाईल. म्हणजे आकृती आहे फक्त रचना तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. ह्याच पद्धतीचे तर कधी कधी ती या ठिकाणी चिन्ह पण देऊ शकतात. अक्षर, चिन्ह, संख्या यांचा वापर त्या शिरोबिंदूच्या ठिकाणी करून आणि त्यामध्ये एक असा विशिष्ट असा काहीतरी निकष वापरून आकृती उदाहरण तुम्हाला परीक्षेला येऊ शकतं. त्यामुळे या ठिकाणी विचार करायचा आहे, सर्व बाजूने विचार करायचा आहे आपल्याला. तर हा एक नमुना आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. तुमच्या समोर तुम्हाला दिसत असेल त्याही दुसऱ्या उदाहरणाचं तुम्ही अर्धा मिनिट विचार करायचा आहे. कोणता निकष सापडतो,
जे काही तुमच्या मनामध्ये विचार आहेत निकषाच्या संदर्भाने, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 आकृत्या समान गटानुसार एकत्र करायच्या आहेत आणि एक आकृती त्या गटामध्ये बसणार नाहीये, तर ती कोणती बसणार नाही आणि का बसणार नाही याचाही विचार तुमच्या मनात आला पाहिजे. आता या ठिकाणी विविध छोटी छोटी चिन्ह वापरलेली आहेत बघा, त्या चिन्हांची संख्या बघा, त्यांची दिशा बघा, याचा विचार करून निकष, कोणता निकष तुमच्या मनामध्ये तयार होतो, कोणत्या निकषाचा विचार तुम्ही करताय याचा विचार करा. बघा, 4ही आकृत्यामध्ये वर्तुळ आहे, त्या वर्तुळाचे भागही समान केलेले आहेत. मोजून पहा बरं, भाग समान आहेत का? प्रत्येक वर्तुळाचे 8 समान भाग केलेले आहेत बघा. अर्थातच त्या 8 समान भागामध्ये 8 प्रकारची चिन्ह आहेत. त्या चिन्हांचा विचार करा बरं, सर्व चिन्ह सारखी आहेत का, किंवा काही आकृतीमध्ये समान चिन्ह आहेत का, किंवा काही आकृतीमध्ये काही चिन्ह वगळलेली आहेत का याचा विचार करा. जेवढं तुम्ही बारकाईने विचार कराल तेवढं तुम्ही उत्तराच्या दिशेने पुढे जाल. बघा, सापडला असेल आकृती क्रमांक 3 मध्ये बघा 2 चिन्ह सारखीच आहेत. तसं बाकी कोणत्याही आकृतीमध्ये 2 चिन्ह सारखी नाहीयेत, पण आकृती क्रमांक 3 मध्ये कोणतं चिन्ह सारखं आहे बरं? अधिकचं चिन्ह सारखं दिसतंय बघा. म्हणून तिसरी जी आकृती आहे ती आपल्या गटामध्ये बसणार नाही. लक्षात येत असेल सर्वांना. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या उदाहरणांकडे जाऊया. तिसऱ्या उदाहरणांचं निरीक्षण करा, काय विचार येतोय, कोणता निकष सापडतोय. म्हणजे ह्या 4 आकृत्यांपैकी तुम्हाला 3 आकृत्यांचा एक समान गट या ठिकाणी बनवायचा आहे आणि एक आकृती आपोआप आपल्या त्या गटातून बाहेर पडणार आहे आणि तेच उत्तर आपलं उत्तर असणार आहे. करा बरं विचार. बघा, 4ही आकृत्यामध्ये 3 छोट्या छोट्या आकृत्या आहेत आणि त्या 3ही छोट्या छोट्या ज्या आकृत्या आहेत त्या सारख्याच आहेत. सारख्या म्हणजे एक प्रकारच्याच आहेत. थोडक्यात काय, वर्तुळ आहे, चौरस आहे आणि त्रिकोण आहे. तिन्हीमध्ये पण आहे. त्यांचा क्रम बघा, क्रमाचा निकष वापरता येईल का या ठिकाणी आपल्याला? पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये त्यांचा जो क्रम आहे तो उलटा केलेला बघा. पहिल्या आकृतीमध्ये शेवटची आकृती, दुसऱ्या आकृतीत सुरुवातीला आहे, पण तसं आपल्याला पुढील 2 आकृतीमध्ये कुठं दिसत नाहीये. त्यामुळे दुसराही निकष आपल्याला या ठिकाणी परिपूर्ण वाटत नाहीये. अजून दुसरा कोणता विचार या ठिकाणी करता येईल? त्यांचे आकार, त्या मुख्य आकृतीमधले ज्या काही दुसऱ्या आकृत्या आहेत त्यांचे आकार बघा बरं. आकारांचा विचार करता आकारांचा निकष या ठिकाणी आपल्याला वापरता येईल. म्हणजे पहिल्या 3 आकृत्यामध्ये सर्व जे काही छोट्या छोट्या आकृत्या आहेत त्या आकृत्यांचे आकार सारखे दिसत आहेत. सारखे म्हणजे 3ही आकृत्यांचे सारखे नाहीयेत, पण पहिली आकृती दुसऱ्या आकृतीमध्ये बघा बरं त्रिकोण सारख्या पद्धतीने दिसत आहेत, चौकोन चौरस पण सारखेच आहेत, वर्तुळ पण सारखेच आहेत बरोबर. पण वर्तुळ जे आहे ते चौरसापेक्षा लहान आहे आणि चौरस जो आहे तो त्रिकोणापेक्षा लहान आहे पहिल्या आकृतीमध्ये. दुसऱ्या आकृतीमध्ये पण तसंच आहे, तिसऱ्यामध्ये बघा बरं तिसऱ्यामध्ये पण तसंच आहे, पण चौथ्यामध्ये मात्र वर्तुळ आणि चौरस हे दोन्ही सारख्याच आकाराचे आहेत किंवा
काही जणांना वाटेल की चौरसापेक्षा वर्तुळ थोडस मोठं दिसतंय. बघा बरं, म्हणजे या ठिकाणी 1 2 3 ह्या तीनही आकृत्या विशिष्ट म्हणजे आकारांच्या निकषांचा विचार करता साध्या गटामध्ये मोडतात आणि चौथी आकृती मात्र त्या गटामध्ये बसत नाहीये. अशा पद्धतीने म्हणजे आपण या ठिकाणी बघा आकृत्यांचा आकार पाहिला, आकाराचा सुद्धा संबंध या ठिकाणी निकषामध्ये येतो. त्यापूर्वीच दुसऱ्या उदाहरणात काय पाहिलं आपण, विशिष्ट चिन्हांची संख्या पाहिली. पहिल्या आकृतीमध्ये आपण आरशातली प्रतिमा पाहिली, म्हणजे आकृत्यांच्या बरोबर इतर जे काही चिन्ह येतात त्या चिन्हांचा विचार करून, म्हणजे तिथं कधी कधी जल प्रतिबिंब असू शकतं. म्हणजे असे हे जे उदाहरणांचे जे काही वेगवेगळे नमुने आहेत ते नमुने आपण एक एक उदाहरणांच्या द्वारे समजून घेतोय. त्याच्यानंतर चौथं उदाहरण तुमच्या समोर आहे, त्याचा विचार करायचा आहे अर्धा मिनिट. या ठिकाणी तुमच्या समोर 4 नंबरचं उदाहरण दिसतंय, त्याचा विचार करायचा आहे. बघा, ह्या चौथ्या उदाहरणामध्ये विशिष्ट आकृत्यांची एक रचना किंवा सलगता, विशिष्ट छोट्या छोट्या आकृत्यांची एक सलगता दिसून येते. आणि मग त्या सलगतेचा विचार करताना काहीतरी विशिष्ट असा निकष त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वांनी यावर विचार केलाय असं गृहीत धरून मी पुढे जातोय. बघा, पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये ज्या काही छोट्या छोट्या आकृत्या आहेत ना त्या एकमेकांना स्पर्श करतायत. बघा, पहिल्यामध्ये चौरस आहेत ते एकमेकांना स्पर्श करतायत, दुसऱ्यामध्ये छोटे छोटे वर्तुळ आहेत ते स्पर्श करतायत, तिसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण आहेत ते त्रिकोण एकमेकांना स्पर्श करतायत, आणि चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा चौरस आहेत ते स्पर्श करतायत. पण यांची स्पर्श करण्याची पद्धत बघा, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये ते स्पर्श करताना फक्त स्पर्श करतायत, एकमेकांना छेदत नाहीये. पण चौथ्या आकृतीमध्ये जे चौरस आहेत ते एकमेकांमध्ये छेदलेले आहेत, म्हणजे मिसळलेले आहेत थोडे थोडे का होईना काही प्रमाणामध्ये. म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर जे असणार आहे आपलं हे 4 नंबरचा पर्याय असणार आहे. म्हणजे 3 पर्याय जे आहेत पहिले विशिष्ट निकषानुसार आपल्याला एकत्र दिसत आहेत, एक समान गट त्यांचा होतोय, आणि चौथा पर्याय मात्र एकमेकांना छेदताना दिसतोय, म्हणून आपलं 4 हे उत्तर असणार आहे. म्हणजे हा एक तुम्हाला आकृत्यांचा एक नवीन प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याच्यानंतर 5व्या उदाहरणाकडे आपण जाऊया. या 5व्या उदाहरणांचा पण तुम्हाला अर्धा मिनिट विचार करायचा आहे आणि मग त्यानंतर आपण पुढे चर्चा करू. बघा, 5 नंबरची आकृती म्हणजे वर्तुळ आहे आणि वर्तुळामध्ये 2 घड्याळांची काटे दिसत आहेत. बघा, तास काटा आणि मिनिट काटा किंवा सेकंद काटा असं 2 काटे आहेत. मग त्या 2 काट्यांची जी फिरण्याची किंवा दिशेची गती असेल किंवा दिशा असेल त्यावर थोडस विचार करा बरं. जे
यामध्ये बघा आकृत्यांची जी फिरण्याची गती आहे त्यावर विचार करायचा आहे. चारही आकृत्या त्यांना आवश्यकतेनुसार फिरवून पहिली जी आकृती आहे 1 नंबर पर्याय त्या स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. दुसरी, तिसरी, चौथी आकृती फिरवून पहिल्या आकृतीच्या स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की 2 नंबर आणि 4 नंबर आणि 1 नंबर या तीनही आकृत्यांचे जी काही त्या काट्यांची दिशा आहे, म्हणजे छोटा काटा डावीकडे कोपऱ्यामध्ये आणि मोठा काटा उजवीकडील कोपऱ्यामध्ये, वरच्या कोपऱ्यामध्ये दिसतो. पण तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र तसं आपल्याला दिसत नाहीये. तिथे काय होतंय, उलट्या पद्धतीने दिसतंय. म्हणजे छोटा काटा उजवीकडे आणि मोठा जो काटा आहे तो डावीकडे दिसतो. म्हणजे थोडक्यात तिसरी आकृती आपल्या या गटामध्ये बसत नाहीये. म्हणजे हा एक प्रकार, म्हणजे हा आकृत्यांच्या गतीचा प्रकार झाला. म्हणजे फिरण्याची जी दिशा आहे त्याचा एक प्रकार झाला. म्हणजे आपण आतापर्यंतची जी काही सर्व उदाहरणं पाहतोय ती प्रत्येक वेगवेगळ्या नमुन्याची उदाहरणं आहेत बघा. प्रत्येक नमुन्याची उदाहरणं आपण या ठिकाणी समजून घेतोय. म्हणजे त्यावरून तुम्हाला काय होणार आहे, जे वेगवेगळे निकष आहेत वर्गीकरणाचे ते निकष तुम्हाला या ठिकाणी उदाहरणांच्या सहाय्याने लक्षात येते. त्याच्यानंतर 6 नंबरचं उदाहरण बघू. याच्यामध्ये आम्हाला नवीनच निकष पाहायला मिळणार आहे किंवा आकृतीचं स्वरूप किंवा आकृतीची रचना वेगळी असणार आहे. पहा 6 नंबरचं उदाहरण. आता या ठिकाणी बरेच जण अक्षरांच्या निकषामध्ये जातील बघा. WKMY याचा विचार करतील. किंवा मग याच्यामध्ये बघा छोट्या मोठ्या रेषांचा वापर केलेला आहे. म्हणजे रेषांचा वापर करून अक्षर बनलेला आहे त्याचाही विचार काही जण करतील. छोट्या आकृत्या आणि मोठ्या आकृत्या यांची संख्या याचाही काही जण विचार करतील. तर ज्या काही रेषांपासून अक्षर बनलेली आहेत त्या ज्या रेषा आहेत, काही लहान रेषा आहेत तर काही मोठ्या रेषा आहेत. या रेषांची संख्या बघा बरं. पहिल्या आकृतीमध्ये बघा लहान रेषा 2 आहेत आणि मोठ्या 4 आहेत. 4 आणि 2 6 रेषा झाल्या सगळ्या मिळून पहिल्या आकृतीमध्ये. बर, दुसऱ्या आकृतीमध्ये 1 2 3 4 5 6 7 रेषा झाल्या. तिसऱ्या आकृतीमध्ये बघा 1 2 3 4 5 6 रेषा आहेत छोट्या आणि मोठ्या मिळून. चौथ्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 आहेत. म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये 6 रेषा आहेत बघा छोट्या आणि मोठ्या मिळून. छोट्या आणि मोठ्या रेषांची संख्या वेगवेगळी जर केली तर ती काही जुळणार नाही या ठिकाणी. पण दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र रेषांची संख्या ही भिन्न आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 आकृत्यांचा एक समान गट मिळाला. कोणता? 1 3 आणि 4 आकृत्या. पण दुसरी जी आकृती आहे ती या ठिकाणी आपल्याला आपल्या या गटामध्ये बसत नाहीये. म्हणजे आपलं उत्तर ते असणार आहे. म्हणजे इथं रेषांची संख्या दाखवलेली आहे बघा. रेषांची संख्या म्हणजे अक्षर प्रथम पाहता क्षणी आपल्याला अक्षरांचा काहीतरी संबंध असेल असं मनामध्ये येईल. पण मग तो काही संबंध या ठिकाणी जुळणार नाही.
तर मग त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये ज्या काही रेषा वापरलेल्या आहेत त्या रेषांचा विचार केला आणि त्यांच्या संख्येवरून आम्हाला या ठिकाणी भिन्न आकृती मिळालेली आहे. त्याच्यानंतर 7व्या प्रकारचं उदाहरण तुम्हाला समोर तुमच्यासाठी. मित्रांनो, हे उदाहरण 2019च्या परीक्षेमध्ये आलेलं आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 8वीच्या अंतिम परीक्षेमध्ये 2019च्या परीक्षेमध्ये हे उदाहरण आलेलं आहे. चांदणी एक प्रकारची स्टार या ठिकाणी दिलेली आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या दुसऱ्या आकृत्यांची रचना केलेली आहे. आणि मग त्या छोट्या छोट्या आकृत्यांच्या रचनेवरून किंवा त्यांच्या संख्येवरून काही निकष तुम्हाला लावता येतो का बघा. त्या निकषाचा जर विचार केला तर निश्चितच तुम्हाला 3 आकृत्यांचा एक स्वतंत्र गट बनेल आणि एक आकृती भिन्न स्वरूपाची आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. अर्धा मिनिट सर्वांनी यावर विचार करायचा निकषांचा. बघा 7 नंबरचं जे उदाहरण आहे, कोपऱ्यातील चिन्हांच्या ज्या काही दिशा आहेत किंवा क्रम आहे तो क्रम बघा बरं. कोपऱ्यातील चिन्हांचा क्रम, त्या क्रमाचा विचार करा. म्हणजे त्या प्रत्येक चिन्हामध्ये जे काही कोपऱ्यामध्ये वेगवेगळे चिन्ह आहेत त्या चिन्हांचा जर विचार केला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल, किंवा त्यांचा क्रम जर विचार केला, क्रमांचा जर विचार केला तर 3 आकृत्यांमधील क्रम कसा आहे, सारखा आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आणि पर्याय क्रमांक 4 जे आहे त्याचा क्रम मात्र या ठिकाणी पहिल्या 3 आकृतीशी जुळत नाहीये मित्रांनो. म्हणून आपलं या ठिकाणी 7व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 4 नंबरचं आहे. 4 नंबरची आकृती आपल्या या गटामध्ये समान निकषाच्या गटामध्ये बसत नाही. म्हणजे बघा, आतापर्यंत आपण 7 प्रकारचे नमुने या ठिकाणी पाहिलेले आहेत. 7 प्रकारच्या आकृत्या आणि नमुने, आणि मग त्यानुसार मग त्यासाठी जे काही निकष आपण तयार केले ना, मग हेच निकष आपल्याला परीक्षेमध्ये वापरता येतील. आकृती पाहून कोणता निकष आपल्याला वापरता येईल याचा अंदाज तुमच्या सरावावर अवलंबून आहे. जेवढा जास्त सराव तुम्ही करणार आहात तेवढे जास्त निकष आकृती पाहता क्षणी तुमच्या मनामध्ये तयार होणार आहे. आणि मग त्यावरून ठरवता येईल आपल्याला की कोणता निकष या ठिकाणी वापरता येईल आपल्याला. आकृतीच्या स्वरूपावरून, त्याच्या रचनेवरून कोणता योग्य निकष वापरता येईल याची आपोआप कल्पना येणार आहे. पण यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव, म्हणजे विविध नमुन्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या रचनेच्या आकृत्यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 8वं उदाहरण तुमच्या समोर आहे. 8व्या उदाहरणांचा विचार करायचा आहे. आकृत्यामध्ये 8व्या उदाहरणामध्ये 3-4 रेषा आहेत पहा. काही लहान आहेत, काही मोठ्या आहेत, आणि त्या रेषांची जी दिशा आहे ती पण पहा. परत त्या रेषांच्या टोकावर काही छोटी छोटी चिन्ह दाखवलेली आहेत, त्या चिन्हांचा क्रम पहा किंवा त्या एकूण आकृतींचा क्रम पहा. बघा, अशा उदाहरणामध्ये ज्या काही आकृत्यामध्ये एक विशिष्ट जी काही आपण सरळ स्थिती म्हणूया, मूळ स्थिती म्हणूया. म्हणजे थोडक्यात काय, पहिली आकृती बघा. पहिली आकृती कशी दिसते आपल्याला, एक बादली सारखी दिसते बघा. त्या बादलीमध्ये एक उभी रेषा आहे आणि त्याला आडवी छोटी बारीक रेषा आहे.
अशी कल्पना करायची. आणि मग या सगळ्या आकृत्या त्या पहिल्या आकृतीच्या स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे यापूर्वी माझ्यामध्ये 5 नंबरचं उदाहरण अशा पद्धतीचं आलं होतं बघा. म्हणजे त्या सर्व आकृत्यांना आपण विशिष्ट अशा पहिल्या मूळ स्थितीमध्ये आणायचे आणि मग त्यावेळेस निकषाचा विचार करायचा आहे. मग कुठं ना कुठं आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये निकष सापडून जातो. आता या ठिकाणी जर सर्व आकृत्या जर तुम्ही पहिल्या 1 नंबरच्या आकृतीच्या स्थितीमध्ये जर आणल्या तर त्यावेळेस काय दिसतंय बघा. त्यावेळेस जे काही त्या आकृत्यांच्या टोकावर छोटी छोटी चिन्ह आहेत त्या चिन्हांचा जर विचार केला तर 2 नंबरची आकृती ही वेगळी दिसून येते बघा. सहज जर निरीक्षण केलं आपण तर ती 2 नंबरची आकृती वेगळी दिसते. काय वेगळी दिसते? त्या 2 आकृत्यांच्या टोकावर छोटी छोटी वर्तुळ आहेत आणि एक वर्तुळ गडद रंगवलेले आणि एक कसं आहे रंगवलेलं नाही. तर मग रंगवलेलं वर्तुळ उजवीकडे आणि न रंगवलेलं वर्तुळ डावीकडे असं आपल्याला 3 आकृत्यामध्ये दिसून येते. 2 नंबरची जी आकृती आहे तिथे मात्र उलट स्थिती दिसून येते. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 2 नंबरची आकृती असणार आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी सुद्धा बघा म्हणजे त्यांची स्थिती डावीकडे उजवीकडे अशा प्रकारचा हा नमुना या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आतापर्यंत आपण 8 उदाहरणं पाहिलेली आहेत. 9वं उदाहरण तुमच्या समोर दिसतंय. 9व्या उदाहरणांचा पण विचार या ठिकाणी करायचा आहे. अर्धा मिनिट कोणते वेगवेगळे निकष या ठिकाणी तुम्हाला वापरता येतील किंवा दिसून येईल याचा विचार सर्वांनी करायचा आहे. बघा या ठिकाणी 4 आकृत्या आहेत. सुरुवातीला मोठी आकृती आहे चौकोनाची, त्याच्यामध्ये एक छोटा चौकोन आहे आणि त्याचे फार 2 भाग केलेले आहेत आणि त्या 2 भागामध्ये पण 2 आकृत्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्या दोन्ही आकृत्या सारख्याच आहेत पण त्याची दिशा किंवा त्याचा क्रम किंवा त्याची स्थिती ही वेगवेगळी दिसते बघा. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये छोटे छोटे 2 गोल आहेत. त्या 2 गोलचे 2 भाग केलेले आहेत. एक रंगवलेला एक रिकामा आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, तिसऱ्या आकृतीमध्ये बघा आणि चौथ्या आकृतीमध्ये बघा. म्हणजे पहिल्या आणि चौथ्या आकृतीमध्ये अर्धा अर्धा भाग रंगवलेला आहे, अर्धा अर्धा रंगवलेला नाहीये. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये कोणताच रंगवलेला नाहीये. म्हणजे रंगवण्याचा काही निकष या ठिकाणी आपल्याला वापरता येणार नाही. 3 आकृत्यांचा गट तयार होणं आपल्याला गरजेचं आहे. का बरं? अजून वेगळ्या प्रकारे काय विचार करता येईल या ठिकाणी आपल्याला? तर जसं आपण सुरुवातीला 1 नंबरला एक उदाहरण पाहिलं होतं बघा. चौकोन होता आणि त्या चौकोनाच्या 4ही शिरोबिंदूवर विविध वेगवेगळी अक्षरं होती आणि मग त्या अक्षरांचा विचार केला तर आपल्याला वरच्या टोकावरील अक्षर खाली दिलं होतं तर ते आरशातील प्रतिमा दिली होती. इथं सुद्धा कोणती प्रतिमा लागू पडते का? आरशातील असेल किंवा पाण्यातील असेल. तर यामध्ये जे काही चिन्ह दिलेले आहेत बघा तर त्याची पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे पहिल्या भागामध्ये जे चिन्ह आहे किंवा जी आकृती आहे त्या आकृतीची पाण्यातील प्रतिबिंब पुढच्या भागामध्ये दिलेले आहे. असं ज्यावेळेस तुम्ही 4 आकृत्यांचा विचार कराल त्यावेळेस 4 नंबरची आकृती आपल्याला वेगळी दिसून येईल. डावीकडील चिन्ह आणि उजवीकडील चिन्ह याचा पाण्यातील प्रतिमेचा विचार जर केला तर 4 नंबरची आकृती आपल्याला वेगळी दिसून येईल. ते आपलं उत्तर असणार आहे. पाण्यातील प्रतिमेचा विचार या ठिकाणी केलेला आहे थोडक्यात. अशाच प्रकारचं 10वं उदाहरण तुमच्यासाठी समोर दिसतंय. यावर विचार करायचा आहे. कोणता निकष सापडतो का? आपल्या मनामध्ये कोणता निकष
येतोय, कोणत्या निकषाचा तुम्ही विचार करताय याचा विचार करायचा आहे. बघा, पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण आहे, पुढे चौकोन आहे, पुढे पंचकोन आणि पुढे षटकोन. एक एक कोण वाढत जातो. पण मग आपल्याला गट बनवायचा आहे, तर कोणती आकृती गटात बसणार नाहीये, त्यामुळे इथं क्रम वाढतोय, संख्या वाढतीये. कशाची? कोणांची किंवा बाजूंची. पण मग आपल्याला 3 आकृत्यांचा गट करायचा आहे. याचा विचार करा. आकृतींची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करा, किंवा त्याची जी काही फिरण्याची दिशा असेल त्याचाही विचार करा. कोणता निकष तुमच्या मनामध्ये येतोय, कोणत्या निकषांचा तुम्ही विचार करताय. बघा बरं, आकृत्यांची स्थिती जर पाहिली तुम्ही, आकृत्यांच्या स्थितीमध्ये बदल न करता त्यांचे 2 भाग करण्याचा प्रयत्न करा बरं. म्हणजे पहिला त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाचे 2 म्हणजे घडी करता येते. घडी केल्यानंतर 2 सरळ भाग होणार आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये पण तसंच होणार आहे. तिसरी आकृती बघा, इथं समान 2 भाग, म्हणजे ह्या स्थितीला अनुसरून समान 2 भाग होण्याची शक्यता दिसत नाहीये. बा चौथ्यामध्ये जर पाहिलं तर तिथे सुद्धा तुम्ही त्या आकृतीची जर घडी केली किंवा जर आडवी रेष मारली त्याच्यामध्ये, तर समान 2 भाग होणार आहे. आणि मग त्या 2 समान भागाचा विचार जर केला तर पहिली, दुसरी आणि चौथी आकृती या तीनही आकृत्यांचे आडव्या समान रेषेने 2 भाग होत आहेत. पण तिसऱ्या आकृतीचे मात्र तसे भाग होणार नाही. म्हणून आपल्याला तिसरी आकृती या ठिकाणी वेगळी आहे, आपल्या या गटामध्ये बसत नाही. बघा, आतापर्यंत आपण वर्गीकरण या घटकाअंतर्गत आकृत्यांचा विचार करताना एकूण 10 प्रकारचे नमुने आपण या ठिकाणी पाहिले. म्हणजे वेगवेगळ्या 10 प्रकारची उदाहरणं या ठिकाणी पाहिली. मग हे सर्व पाहताना तुमच्या लक्षात आलं असेल की 3 आकृत्यांचा एक समान निकषानुसार आपल्याला गट बनवायचा आहे. मग त्याच्यामुळे आपोआप चौथी आकृती बाजूला पडणार आहे आणि मग तेच आपलं उत्तर असणार आहे. याच्यामध्ये निकष कोणकोणते बरोबर पाहिले आपण? पहिल्यांदा आपण दिशेचा पण विचार केला. एखादं चिन्ह कोणत्या दिशेला आहे, डावीकडे आहे, किंवा त्याच्या दिशांची गती पण आपण विचार केली. त्या गतीचा विचार केला. त्याच्यानंतर पाण्यातील प्रतिबिंब, विशिष्ट आकृती आहे आणि त्या आकृतीच्या विशिष्ट भागामध्ये विशिष्ट काही चिन्ह, अक्षर असतात आणि मग त्या चिन्ह अक्षरांची जी पाण्यातील प्रतिबिंब आहे, पाण्यातील त्या प्रतिबिंबाचा विचार केला. मग ते विचार करत असताना एक आकृती आपल्याला त्या गटामध्ये बसणारी आढळली. त्याच्यानंतर ते अगदी याच पद्धतीनं आरशातील प्रतिबिंब असेल, आरसा, याचाही विचार केला. आकृत्यामध्ये जी काही छोटी मोठी चिन्ह येतात त्या चिन्हांची संख्या पाहिली आपण. हे संख्या, चिन्हांच्या संख्येचाही विचार केला. हे छोटे छोटे निकष आपल्याला समजून येतील. त्याच्यानंतर
आकार, काही आकृत्यांचे आकार लहान मोठ्या आकृत्या असतील, काही आकृत्या लहान काही मोठ्या, किंवा मग 3 आकृत्यामध्ये समान आकाराच्या आकृत्या होत्या आणि एका आकृतीमध्ये समान आकाराच्या छोट्या छोट्या आकृत्या नव्हत्या. त्या पद्धतीने आपल्याला एक आकृती बाजूला काढता येईल. त्याच्यानंतर संख्या पाहिली आपण, म्हणजे आकृत्यांची किंवा मग रेषापासूनची काही आकृत्या बनतात ना, मग त्या रेषांची संख्या याचाही विचार काही निकषामध्ये करण्यात आलेला आहे बघा. त्याचबरोबर विशिष्ट आकृतीमध्ये जी काही छोटी मोठी चिन्ह आहेत त्या चिन्हांची संख्या, त्या चिन्हांची दिशा, त्या चिन्हांची रचना याचाही विचार या ठिकाणी केला. त्याच्यानंतर समान 2 भाग करणे, समान 3 भाग करणे, समान 4 भाग करणे, घडी करणे, म्हणजे घडी करून जे काही समान भाग करायचे आम्हाला, काही आकृत्यांचे होतात तर काही आकृत्यांचे होत नाही, याचाही विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे एकूण 10 प्रकारची वेगवेगळी उदाहरणं या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. यावरून माझ्यामध्ये बरीच निकषांची कल्पना तुम्हाला या ठिकाणी आलेली आहे असं मी धरणार आहे. तर मित्रांनो, ह्या उदाहरणांचाच विचार करून तुम्ही या ठिकाणी थांबणार नाहीये. यामुळे तुमचं जे काही मिशन आहे ते मिशन पूर्ण होणार नाहीये. तर तुम्हाला घरी जास्तीत जास्त सराव याचा करायचा आहे. मग जी काही तुमच्या सरांनी सुचवलेली काही पुस्तकं असतील किंवा काही सराव प्रश्नसंच तुम्ही तुमच्या पालकांनी घेतलेली असतील त्याचाही विचार या ठिकाणी करायचा आहे. आणि मग घरी सराव करत असताना ज्या काही अडीअडचणी तुम्हाला येत असतील ते आपल्या शिक्षकाच्या माध्यमातून तुम्हाला सोडून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तरच आपलं जे काही मिशन 2026 आहे ते या ठिकाणी पूर्ण होणार आहे. नाहीतर मग एवढ्या तासापुरता जर तुम्ही विचार केला, नाही मी वर्षभर तास अटेंड केले पण तरी मला मार्क कमी मिळाले, तर त्या ठिकाणी फक्त तास अटेंड केले आणि तेवढ्या एका तासापुरता अभ्यास केला तर त्यावर आपलं पूर्ण मिशन होणार नाहीये. तर त्याला अनुसरून सराव आणि मनातल्या ज्या काही शंका आहेत त्या शंका तुमच्या शिक्षकापर्यंत पोहोचून त्याचं निरसन करून घेणं गरजेचं आहे. तर पुढील अजून काही 1-2 प्रकारची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया. 11 नंबरचं उदाहरण तुमच्या समोर आहे पहा मित्रांनो. हे सुद्धा उदाहरण अंतिम शिष्यवृत्ती परीक्षेत 2021 मध्ये आलेला आहे. पहा बरं, करा विचार, वेगवेगळ्या निकषांचा विचार करा. आकृत्यांचे भाग असतील, त्या आकृतीमध्ये ज्या काही इतर छोट्या छोट्या आकृत्या बसलेल्या आहेत, लपलेल्या आहेत त्याचाही विचार करा. त्याचबरोबर ज्या काही छोट्या आकृत्या आहेत त्यांची दिशा, त्यांची रचना याचाही या ठिकाणी तुम्हाला विचार करायचा आहे. या सर्वांचा जर विचार केला तर नक्कीच तुम्ही आपोआप तुमच्या उत्तरांकडे येणार आहात. अजून थोडासा विचार करा. 4 षटकोन आहेत आणि त्या षटकोनामध्ये काही छोट्या छोट्या आकृत्या आहेत बघा. आता आकृत्यांची संख्या जर पाहिली तर सर्व आकृत्या समान आहेत, पण तो तर निकष या ठिकाणी आपल्याला वापरता येणार नाहीये. बर, आकृत्या जर पाहिल्या त्या आकृत्या सुद्धा समान आहेत, म्हणजे त्यांची दिसायला सुद्धा त्या आकृत्या समान आहेत, त्यांची संख्या समान आहे. मग दुसरं काय असेल बरं? संख्या समान असेल, आकार समान असेल, दिशा समान असेल, मग गती बघा बरं. म्हणजे त्या षटकोनातील आतील आकृत्यांची जी गती आहे फिरण्याची ती घड्याळाच्या दिशेनं आहे का उलट दिशेने, म्हणजे दोन्ही दिशेने तुम्ही त्याची गती तपासून पहा, पडताळून पहा. मग कोणती तरी एक आकृती तुम्हाला या ठिकाणी त्या गतीनुसार क्रमानुसार दिसणार नाहीये. पहा बरं कोणती आकृती असेल ती. तर 3 नंबरची जी आकृती आहे ती त्या निकषानुसार, म्हणजे त्या आकृत्यांचा जो क्रम आहे त्या क्रमानुसार आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे त्या षटकोनातील आतील ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्यांचा फिरण्याचा क्रम तो 3, 1, 2 आणि 4 या आकृत्यांचा फिरण्याचा क्रम समान आहे. तर तिसरी आकृती जी आहे ती आपल्या या
गटामध्ये बसत नाहीये मित्रांनो. म्हणून आपलं याचं उत्तर जे असणार आहे ते 3 असणार आहे. म्हणजे इथं क्रम, ती गती जी आहे, गतीचा विचार केलेला आहे त्यांनी. मधील आतील आकृत्यांची गती याचा विचार केलेला आहे. अगदी याच पद्धतीनं किंवा थोडस वेगळं असणारं पुढील 12 उदाहरण तुमच्यासाठी. याचाही विचार करायचा आहे तुम्हाला अर्धा मिनिट. बघा 12व्या उदाहरणामध्ये सुद्धा अक्षरांचा वापर केलेला आहे. त्या अक्षरांच्या ज्या काही पाण्यातील प्रतिबिंब असतील किंवा आरशातील प्रतिबिंब असतील याचा विचार करावा. म्हणजे मी सुरुवातीला पण सांगितलं होतं बघा, ज्या वेळेस तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव कराल ना, त्यावेळेस त्या उदाहरणांकडे पाहिल्या तुमच्या लक्षात येईल की अरे या ठिकाणी कोणता निकष आपल्याला लागू पडू शकतो किंवा कोणत्या निकषाचा विचार करावा लागेल याची कल्पना तुम्हाला तात्काळ येईल. पण कधी? ज्यावेळेस तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. आता बघा ना, ही जी काही वेगवेगळी अक्षरं दाखवलेली आहेत ना, मग त्या अक्षरांची जी काही आरशातील प्रतिमान, पाण्यातील प्रतिमान आहे, याचा निकष या ठिकाणी वापरता येईल का याचा विचार करा बरं. आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिमा याचाही विचार या ठिकाणी केलेला नाहीये बघा. पण अक्षर आहेत, म्हणजे अक्षर म्हणून किंवा मग काहीतरी ते चिन्ह आपण समजूया. इंग्रजी अक्षरमालेतलीच ही अक्षर आहेत, पण ती अक्षर सारख्याच स्थितीत आहेत का ते पण बघा. पहिल्या आकृतीमध्ये आर आहे, पण आर कसा आहे बघा, प्रत्येक वेळी त्याची दिशा, रचना ही बदललेली आहे बरोबर. दुसऱ्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी पण वेगळी आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये बघा पी आहे, बी आहे, क्यू आहे, परत ती चौथी आकृती. पण या प्रत्येक आकृत्यामध्ये प्रत्येक अक्षर हे वेगवेगळ्या प्रकारे मांडलेलं आहे. त्याची गती असेल, त्याची दिशा असेल, ती वेगळी आहे. पण तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र 2 चिन्ह ही सारखीच आहेत बघा. अक्षर चिन्ह 2 अक्षर. कोणती अक्षर आहेत ती? क्यू, स्मॉल क्यू जो आहे तो समान दिसतोय. म्हणजे थोडक्यात 2 चिन्ह सारखी आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये. पण इतर 4ही आकृत्यामध्ये कोणतं चिन्ह 2 वेळा आलेलं नाहीये. पण तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र एकच चिन्ह 2 वेळा आलेलं आहे. म्हणजे अर्थातच ते आपल्या गटामध्ये बसणार नाही. म्हणजे इतर संख्येचा विचार केलेला आहे. अंतर्गत भागात जी काही संख्या चिन्ह वापरलेली आहे, तर त्या चिन्हांची संख्या याचा विचार केलेला आहे. आणि मग त्यावरून यामध्ये आपल्या गटात न बसणारी आकृती आपल्याला शोधता येईल. तिसरं उत्तर या ठिकाणी आहे आपलं. त्याच्यानंतर आपण शेवटचं एक उदाहरण पाहूया आणि त्याच्यानंतर पुढील उदाहरणाकडे जाऊया आपण. त्यासाठी तुम्हाला 13वं उदाहरण स्क्रीनवर दिसतंय. बघा या ठिकाणी 2 आकृत्या आहेत. जे आकृत्यांच्या 2 रचना या ठिकाणी पाहायला तुम्हाला मिळत आहे. म्हणजे आतमध्ये एक वेगळी आकृती आहे आणि त्याच्या बाहेर एक वेगळी आकृती आहे. पण सगळ्यात बाहेर जो चौकोन आहे ना, त्याचा विचार नाही करायचा या ठिकाणी. कारण ते चौकोन जो आहे तो बाहेर तो आपल्या प्रत्येक आकृतीच्या रचनेसाठी आहे. पण त्या प्रत्येक चौकोनाच्या आतमध्ये ज्या 2 आकृत्या आहेत त्याचा विचार करा. पहिल्यामध्ये त्रिकोण आहे, पुढे पहा षटकोन, पंचकोन आहे का काय बघा, किंवा मग जे काही असेल त्या विविध रेषांपासून ज्या काही आकृत्या तयार झालेल्या आहेत त्याचा विचार करा. मग 2 आकृत्या दिसत आहेत ना, तर मग आतील आकृती आणि बाहेरील आकृती म्हणजे अंतर्भाग आणि बाह्यभाग याचाही विचार तुम्ही या ठिकाणी करू शकता.
बघा आतील आकृत्यामध्ये किती रेषा आहेत आणि बाहेरील आकृत्यामध्ये किती रेषा आहेत, म्हणजे रेषा आणि त्यांची संख्या. ज्या काही छोट्या छोट्या आकृत्या बनलेल्या आहेत त्या बनलेल्या कशा आहेत, रेषापासून बनलेल्या आहेत. मग त्या रेषांची संख्या बघा बरं रेषाची संख्या पाहत असताना आतील आकृत्यांची संख्या, रेषांची संख्या आणि बाहेरील आकृत्यांची रेषांची संख्या. जे इथं दोन प्रकारच्या थोडक्यात दोन आकृत्या दिल्या असं गृहीत करू आपण, पण त्या दोन्हीही सारख्याच स्वरूपाच्या आहेत, पण त्याच्यामधील रेषांची संख्या कमी जास्त आहे. याचा जर विचार केला तर पहिल्या आकृतीमध्ये बघा आतमध्ये एकच रेषा आहे आणि बाहेर 3 रेषा आहेत. तसंच पुढचं 2 नंबरची आकृती बघा, 3 नंबरची आकृती बघा आणि 4 नंबरची आकृती बघा. त्या सर्वांचा जर विचार केला तर 3 नंबरचं जे उत्तर आहे ते आपल्याला या ठिकाणी भिन्न स्वरूपाचं दिसून येईल. म्हणजे बाकी 3ही आकृत्या प्रत्येक आकृतीत आतील रचनेत आणि बाहेरच्या रचनेमध्ये 2 रेषेंचा फरक आहे. बघा बाहेरच्या रचनेपेक्षा आतील रचनेतील 2 रेषा कमी आहेत. म्हणजे हा निकष जर वापरला तर याचं उत्तर जे येणार आहे ते 3 नंबरचं असणार आहे. 3 नंबरच्या आकृतीमध्ये मात्र तसं दिसत नाहीये. माझ्यामध्ये 3 नंबरच्या आकृतीमध्ये बघा कितीचा फरक आहे, 1चाच फरक आहे, पण बाकी इतर आकृत्यामध्ये 2 रेषेचा फरक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण 13 उदाहरणं या वर्गीकरण आणि आकृत्या या उपघटकासाठी पाहिलेलं आहे आपण. यापुढे वर्गीकरण आकृत्या आणि पुढे समसंबंध याच्यामधील आकृत्या हाही घटक माझ्याकडे आहे, तोही पुढील काळामध्ये आपण पाहणार आहोत. तर तोपर्यंत तुम्हाला माझं आव्हान आहे की जास्तीत जास्त ह्या आकृत्यावरचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा सराव करा. आणि ज्या काही अडचणी येतील तुम्हाला किंवा एखादी आकृती तुम्हाला खूप प्रयत्न करूनही जर समजत नसेल तर आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि सराव हा खूप भाग महत्वाचा आहे या प्रश्नांच्या बाबतीत, याचाही विचार करा. अशा पद्धतीने आपण वर्गीकरण या घटका अंतर्गत आकृत्या नावाचा जो उपघटक आहे त्यावर विचार केला. पुढील तासामध्ये याचा पुढील भाग किंवा समसंबंध यामधील भाग पाहणार आहोत आपण. धन्यवाद. आज आमचे जिल्हा परिषद शाळा करंजी तालुका कोपरगावचे पदवीधर शिक्षक श्री चव्हाण ज्ञानोबा दत्तोबा यांनी जे लेक्चर घेतलं त्यांचं मनापासून जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने आभार मानतो आणि आजचं लेक्चर संपलं असं सांगतो.